विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित पाठ्यपुस्तकातील पहिला घटक बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री भूमितीतील मूलभूत संबोध हा घटक पाहणार आहोत। या घटकामध्ये नंबर 1 पॉइंट, पॉइंट मीन्स बिंदू, नंबर 2 लाइन, लाइन मीन्स रेषा, नंबर 3 लाइन सेगमेंट मीन्स रेषाखंड, नंबर 4 रे मीन्स किरण, नंबर 5 प्लेन मीन्स प्रतल अँड नंबर 6 पॅरलर लाईन्स मीन्स समांतर रेषा। या 6 कन्सेप्टचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत। तर आपला पहिला कन्सेप्ट आहे पॉइंट म्हणजेच बिंदू। मग नेमकं बिंदू म्हणजे काय? आपण जेव्हा पेन किंवा पेन्सिलीच्या टोकाने कागदावर बारीक टिंब काढतो तर या बारीक टिंबालाच बिंदू असं म्हणतात। म्हणजेच पेन किंवा पेन्सिलीने काढलेल्या लहानशा टिंबाला बिंदू म्हणतात। पॉइंट मीन्स अ टायनी डॉट ड्रॉन बाय यूजिंग अ पेन और पेन्सिल। तुम्हाला स्क्रीनवरती हे जे 4 टिंब मीन्स डॉट्स दिसत आहेत, हे टिंब किंवा डॉट्स म्हणजेच भूमितीय भाषेमध्ये बिंदू किंवा पॉइंट। आपण काढलेल्या कोणत्याही बिंदूला आपल्याला नाव देता येते। बिंदूचे नाव लिहित असताना आपण अक्षरांचा वापर करत असतो। अ पॉइंट कॅन बी गिवन अ नेम अँड कॅपिटल लेटर्स ऑफ द अल्फाबेट आर युज्ड टू नेम अ पॉइंट। तुम्हाला स्क्रीनवरती 4 पॉइंट्स दिसत आहेत आणि या पॉइंट्सना आपण इंग्रजी अल्फाबेटचा वापर करून नाव दिलेलं आहे। तर आता यांचं वाचन कसं करायचं? पहिलं आहे पॉइंट ए म्हणजेच बिंदू ए, दुसरा आहे पॉइंट पी बिंदू पी, तिसरा आहे पॉइंट बी बिंदू बी आणि चौथा आहे पॉइंट एक्स म्हणजेच बिंदू एक्स। यानंतरचा कन्सेप्ट आहे लाईन मीन्स रेषा। मग रेषा म्हणजे काय? जेव्हा आपण कागदावर ए व बी असे 2 बिंदू घेऊन ते पट्टीच्या सहाय्याने जोडतो तेव्हा आपल्याला ए बी ही सरळ रेघ मिळते आणि ही रेघ जेवढा कागद आहे तेवढी दोन्ही बाजूंना आपल्याला वाढवता येते। म्हणजेच ही रेघ आपल्याला दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते। अशा आकृतीला रेषा म्हणतात। थोडक्यात सांगायचे म्हणजेच रेषा म्हणजेच 2 बिंदूंना जोडणारी अशी रेघ जी की दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते। रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी रेषेच्या दोन्ही बाजूंना बाणांचा वापर करतात। तुम्हाला आकृतीमध्ये 2 रेषा दिसत आहेत। एका रेषेवरती 2 बिंदू घेऊन काढलेली रेषा आहे, तिचं वाचन रेषा ए बी असं करायचं आणि दुसरी रेषा आहे रेषा पी। द डेफिनेशन ऑफ लाइन इज अ लॉन्ग स्ट्रेट थिन मार्क मेड बाय अ पेन और अ पेन्सिल और अ मार्कर। इट कैन बी एक्सटेंड ऑन बोथ साइड्स। To show this extended line, we use arrowheads at both ends of line, and we can write the name of line as line PQ or line X. Next, रेषाखंड, लाइन सेगमेंट। रेषेचा तुकडा म्हणजेच रेषाखंड, खंड म्हणजे तुकडा। रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे 2 बिंदू असतात, त्यांना अंत्यबिंदू म्हणतात। त्यामुळे रेषाखंडाची लांबी मोजता येते। म्हणजे थोडक्यात 2 बिंदूंना जोडणारी मर्यादित रेघ म्हणजेच रेषाखंड। दिलेल्या आकृतीचे वाचन रेषाखंड ए बी किंवा रेघ ए बी असं करतात। सेगमेंट इज अ पीस ऑफ अ लॉंगर लाइन. It has 2 points showing its limit. They are called end points. This is segment AB. किरण हा रेषेचाच एक भाग आहे। एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात असतो। म्हणजेच किरण एकाच बाजूला अमर्याद असतो आणि हे दाखवण्यासाठी बाण काढला जातो। किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात। किरणाचे वाचन करत असताना आरंभ बिंदूपासून सुरुवात करतात। शेजारील आकृतीचे वाचन किरण PQ असे करतात। किरण PQ चे वाचन किरण QP असे करत नाहीत। A ray is a part of a line. It starts at one point and goes forward continuously in the same direction. An arrowhead is drawn to show that the ray is infinite in the forward direction. The starting point of a ray is called its origin. The ray can be read as ray XY. The ray XY is not read as ray YX. नेक्स्ट पॉइंट आहे एक संपाती रेषा। जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असं म्हणतात व त्यांच्या छेदनबिंदूंना संपात बिंदू असे म्हणतात। एका बिंदूतून असंख्य रेषा आपल्याला काढता येतात। शेजारील आकृतीमध्ये बिंदू P हा संपात बिंदू आहे। मीन्स an infinite number of lines can be drawn through one point. When 2 or more lines pass through the same point, they are called concurrent lines, and the common point through which they pass is called their point of concurrence. Next point, collinear points and non-collinear points means एकरेषीय बिंदू आणि नैकरेषीय बिंदू। आकृतीमध्ये तुम्हाला काही पॉइंट दिसत आहेत जे की काही सरळ रेषेत आहेत आणि काही सरळ रेषेत नाहीत। म्हणजेच जे 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात।
3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. आणि जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषी बिंदू म्हणतात. पॉइंट which do not lie on the same line are called non-collinear points. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दोन भिन्न बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. Only one line can be drawn through any two distinct points. नेक्स्ट, प्लेन मीन्स प्रतल. सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेमध्ये प्रतल असे म्हणतात. इन मॅथेमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. आकृतीमध्ये एक प्रतलाची आकृती दिसते आणि हे प्रतल चोहूबाजूला अमर्याद आहे आणि हे दाखवण्यासाठी आपण बाणांचा वापर केलेला आहे. प्रतल हे सर्व बाजूंना अमर्याद असतं. उदाहरण द्यायचं म्हणजे टेबल, ब्लॅकबोर्ड. जेवढी जागा आहे तेवढं टेबल आपल्याला चारी बाजूंनी किंवा ब्लॅकबोर्ड चारी बाजूंनी आपल्याला वाढवता येतं. लास्ट, इंटरसेक्टिंग लाईन्स अँड पॅरलर लाईन्स. छेदणाऱ्या रेषा आणि समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे काय? जेव्हा एकाच प्रतलातील दोन किंवा दोनपेक्षा अधिक रेषा आपण कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना कधीच छेदत नाहीत. उदाहरण द्यायचं म्हणजे वहीचे पान. वहीच्या पानावरील ज्या आडव्या रेषा असतात त्या आपण किती जरी वाढवल्या तर ते एकमेकांना कधीच छेदत नाहीत. त्या एकमेकांना समांतर असतात. आणि छेदणाऱ्या रेषा म्हणजे एकतर छेदून जातात किंवा जसं जसं आपण त्या वाढवल्या तसं पुढे का होणार त्या एकमेकांना छेदतात. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. भूमितीतील मूलभूत संबोध या आपल्या पहिल्या पाठातील सर्वच संबोध जे की आता स्पष्ट केलेले आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक पुन्हा एकदा समजून घ्या. यावर आधारित सराव चाचणी लवकरच आपल्याला पाठवण्यात येईल.